नमस्कार. माझं नाव प्रवीण वानखडे आहे. मी राहायला अंधेरीला आहे आणि माझं वय 56 आहे. मी ॲक्च्युली माझं ते हार्टचा प्रॉब्लेम होता किंवा पहिला विकनेस होता मला. तर मी 2019मध्ये नोव्हेंबरमध्ये माझं अँजिओग्राफी हे झालं आहे. त्यामध्ये मला 2 ब्लॉकेज कळलं, 2 ब्लॉकेज आहेत म्हणून. तर त्यांनी मला ते ब्लॉकेज वगैरे काढलं आणि स्टेंट टाकलं आहे मला. पण ते इलाज करताना ते मला मी कमीत कमी 6-1 महिने तिथे ट्रीटमेंट केली आपण. कारण पण त्याचा कॉस्ट भरपूर, ॲलोपॅथिकचा कॉस्ट भरपूर होता. मला मंथली तिकडे प्रत्येक महिन्याला मला 5,500-6,000 रुपये औषधा खर्च यायचा मला. तर मला मित्रांनी सांगितलं काय कांदिवली आमचे डॉक्टर आहे, डॉक्टर मिनलराव म्हणून, तिकडे माधवबागचे. तर तिथे जाऊन तू जरा चेकअप करून घे म्हणून. माझे मिसेस आणि मग मी आलो इथे कांदिवलीमध्ये. तर त्यांच्या एज होतं मित्राचं, माझं होतं 72 इयर्स आणि त्याला 4 ब्लॉकेज होते त्यांना. ते 4 ब्लॉकेज असून त्यांनी बाहेर ते लोकांनी ट्रीटमेंट करायला गेले होते. तर त्यांना सांगितलं काय 4 ते 5 लाख खर्च येणार. पण त्यांनी ते करू शकले असते, पण ते बोलले का नाही मला रिस्क घ्यायची नाही करायची. म्हणून त्यांनी ते कोणीतरी त्यांच्या फ्रेंडने सांगितलं का माधवबाग चांगला आहे म्हणून. तर ते इथे आले होते. तर त्याच्या थ्रू मग मी पण इथे आलो. मला ते 72 इयर्सचे माणूस ते एकदम चांगले झाले. त्यांनी 6 महिने ट्रीटमेंट घेतली, ते एकदम बरे झाले. तर मग आपण का नाही होणार म्हणून मी माझं मिसेसने आम्ही दोघं इथे आलो आणि इथे डॉक्टर मिनलला भेटलो आम्ही. तर डॉक्टर मिनलने आम्हाला सर्व माझे रिपोर्ट्स बघितले पहिले आणि त्यांनी सांगितलं काय ठीक आहे आपण ट्रीटमेंट करूया, तुमच्या होऊन जाणार व्यवस्थित, काय काळजी करू नका म्हणून. आणि ते पंचकर्म करून नंतर मग आम्ही 3 महिन्यानंतर परत चेकअप केलं तर फरक पडला होता. नंतर आम्ही TMT केला. TMTमध्ये पूर्वीला माझ्या TMTमध्ये माझा ते VO2 मॅक्स होता 28.5 होता स्टार्टिंगला माझा. तर नंतर मग 3 महिन्यानंतर थोडं वाढला म्हणतो. आणि आता 2024मध्ये मी आता लास्ट चेक केला, TMT केला, तर मला 35.5 आहे, 36 समजा तेवढा आला. म्हणून म्हणजे भरपूर फरक पडला तो. दरवर्षी 2D इको करतो. 2D इकोमध्ये मग स्टार्टिंगला मला होते भरपूर कमी होतं मला 29 काहीतरी होतं. आणि नंतर आता आलं मला 60 आलं मला आता. तर 60 म्हणजे 4 वर्षामध्ये 1-1 वर्षांचं करत आलं मला 60 आलं. 60 म्हणजे नॉर्मल आहे एकदम. तर काय एवढं वय नाही. तर डॉक्टर पण रिपोर्ट बोलतो म्हणून डॉक्टर पण खुश झाले. काय 40 मिनिट्स मॉर्निंग वॉक करतो आणि संध्याकाळचं पण वॉक करतो. मेन सांगायचं म्हणजे ते माझं कोरोना पिरियड 2020मध्ये कोरोना चालू असताना ती डॉक्टर लोकांनी तेव्हा ते सर्व बंद होतं. इकडे येणं पण जाणं पण गाडी ट्रेनमध्ये येत नव्हते, जाणं बंद केलेलं, प्रायव्हेट बंद केलेलं. तेव्हा मग हे माधवबाग चालू होता मेन म्हणजे. पण डॉक्टर मीनांनी आम्हाला कॉल करून सांगितलं का तुम्ही या इकडे, तुमचं काय होणार, आम्ही सर्व क्लिनिंग सर्व चांगलं आहे, इकडे फॅसिलिटी चांगलं आहे, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, तुम्ही या म्हणून. पंचकर्माच्या वेळी पण भरपूर केअर घेतली. कारण काय तेव्हा कोरोनामुळे घाबरत होतं सर्व. तर इथे सर आल्यावर स्वतः सॅनिटायझर करायचे, रूम सॅनिटायझर करायचे आणि प्रत्येकाला आल्यावर नवीन मास्क द्यायचे, हँड ग्लोव्स असायचे आम्हाला. त्यामुळे काय भीती वाटली नाही. ॲलोपॅथिकची मला औषध चालू होते. ते कमीत कमी मला ते दर महिन्याला 5,500-6,000 रुपये खर्च व्हायचा. पण ती आता हे सर्व भरपूर कमी झाले. कमी म्हणजे एकदम काहीच नाही सध्या. औषधं मला आता ती एकदम मला आता एकच औषध चालू आहे, इकोस्प्रिन फक्त. आणि ती पण एक 10 रुपयाच्या गोळ्या भेटतात, टॅब्लेट आहे त्या. आणि त्यामुळे मला माधवबाग म्हणून ते ट्रीटमेंट केल्याबद्दल मला भरपूर फरक पडला. आणि मला माधवबाग आणि थँक्यू मिनल डॉक्टर आणि त्याचे डॉक्टर आणि इकडचे स्टाफवाल्यांनी भरपूर सहकार्य केलं आम्हाला. त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद.